आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने भुसावळ येथील केंद्रीय कार्यालय संविधान भवन या ठिकाणी आम्ही आज पत्रकार परिषदेचं विविध दहा संघटनांच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे। आजच्या या आयोजनामागचा आमचा हेतू असा आहे की आता आम्ही इथून जळगावला आणि नाशिकला जे ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे की अजितदादा पवार साहेब यांचं जे या ठिकाणी घात झाला, अपघात झाला की बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला, या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय जे सुप्रीम कोर्टाच्या रिटायर बहुजन न्यायाधीशाच्या मध्ये चौकशी व्हावी। दुसरी मागणी जी आहे, गिरीश महाजन यांना तुरुंगात टाका। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते योगदान नाकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान दिवस आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 140 कोटी जनतेला भारतीय संविधान बहाल केलं आणि ते योगदान तुम्ही नाकारता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आपले 5 मुलं मेलीत, 5 मुलांचं कुर्बानी दिली आणि या देशातील 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिला, ते योगदान तुम्ही नाकारताय। अरे महात्मा गांधीजींनी 1942 मध्ये सांगितलं की ब्रिटिश चले जाओ, ब्रिटिश चले जाओची चळवळ केली आणि ब्रिटिश चले जाओचा नारा दिला, भारतामध्ये दिला। घर में गली में तो कोई भी नारा देता है, मगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे देशभक्त होते की त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये 1932 मध्ये लंडन मध्ये नारा दिला की ब्रिटिश भारत छोड़ो, ब्रिटिश गो बॅक, ब्रिटिश चले जाओ। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे देशभक्त आहे, आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन, मी प्रथम भारतीय आणि अंतिमताही भारतीय आहे, हे देशभक्तीचं तुम्ही जे आहे त्यांचं योगदान तुम्ही या ठिकाणी नाकारता। ज्यांच्या रक्तामध्ये रोमामध्ये या ठिकाणी देशभक्ती आहे, बाबासाहेबांचं ते नाकारतात। अमित जी शाह म्हणतात आंबेडकर 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 क्या करते हो, म्हणजे यांची जी विचारधारा आहे ही विचारधारा जी आहे ही जहरीली आहे, आंबेडकर द्वेष्टी आहे, संविधान द्वेष्टी आहे, तिरंगा द्वेष्टी आहे। म्हणून गिरीश महाजनला अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली अटक करा, तुरुंगात टाका। मुख्यमंत्र्यांनी तातडीने गिरीश महाजन यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि मंत्री पदावरून नाशिकमध्ये अकालपट्टी केली पाहिजे। म्हणून नाशिकमध्ये देखील आज दुपारी 2 वाजता आमचं रेल रोको आंदोलन आहे आणि आता जळगावमध्ये माझ्या नेतृत्वामध्ये रेल रोको आंदोलन करायला आम्ही या ठिकाणी जातो आहे। तिसरी मागणी आहे, भुसावळ तालुक्यातल्या या ठिकाणी लेवा पाटीदार समाजाच्या 2 शाळकरी मुली यांची हत्या करण्यात आली। शैतानाने त्यांना विहिरीमध्ये ढकलून त्यांचा मृत्यू करून टाकला, मर्डर केला। त्या घटनेची सीबीआय चौकशी 50 लाख रुपये पीडितांना मिळाले पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, पीडिताच्या ज्या मुलींचे वडील त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आणि सीबीआय चौकशी झाली पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही आंदोलन करतोय। आणि दुसरा महत्वाचा विषय, कालच माजी आमदार संतोष चौधरी यांनी भुसावळमध्ये घोषणा केली। काय घोषणा केली की या ठिकाणी 6च्या 6 पंचायत समितीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या 6च्या 6 निवडून आणू, जिल्हा परिषद 3च्या 3 निवडून आणू। अहो विद्यमान मंत्री आणि संजय सावकारे दोघांची युती होती, मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोघांची युती होती आणि दोघांनी या ठिकाणी युती केली, छुपी युती केली आणि त्या ठिकाणी उमेदवार उभा केला। मंत्री महोदयांनी त्यांची वहिनी पल्लवी प्रमोद सावकारे यांना उमेदवारी दिली आणि डमी कॅन्डिडेट संतोष चौधरीने त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा दिला। ही युती त्या ठिकाणी झाली। कंडारी साखेगाव गटामध्ये रवींद्र नाना पाटीलला संतोष चौधरीला तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी त्याला निवडून आणलं आणि त्याच्यानंतर जे तिकडे बी तेच परिस्थिती। म्हणजे आताच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या या लोकांचं काय परत युती होणार आहे आणि परत मूर्ख बनवणार आहेत। म्हणून या ठिकाणी जे आहे कंडारीमध्ये छत्रपती शिवबांचा पुतळा, तुम्ही आमदार होते माजी आमदार संतोष चौधरी, विद्यमान मंत्री संजय सावकारे, का त्या ठिकाणी आतापर्यंत ते पुतळा आणू शकले नाही? कंडारीच्या गावच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न दोघी आजी माजी आमदार का सोडू शकले नाही? साखेगावचा पाण्याचा प्रश्न, पूर्ण ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न, तुम्ही दोघं गेल्या 20-25 वर्षापासून इथे सत्तेमध्ये होते, दोघंच होते, पाण्याचा प्रश्न का सोडू शकले नाही? छत्रपती शिवबांचा पुतळा का बसवू शकले नाही? तुम्ही तोंड दाखवू शकत नाही आता जनतेला, तुम्ही तोंड दाखवू शकत नाही जनतेला, कारण जनता तुम्हाला गावबंदी करणार आहे। पाण्याचा प्रश्न आधी सोडवा, छत्रपती शिवबांचा पुतळा आधी आणा आणि या ठिकाणी जे तुम्ही जे अभद्र युती केलेली आहे त्या अभद्र युती या ठिकाणी थांबवा। आणि म्हणून संविधानाच्या माध्यमातून जो मताचा अधिकार दिलेला आहे मतदारांना, जनतेला या ठिकाणी मालक करण्याचा, यांचे गुलाम बनू नका। म्हणून आजी माजी आमदारांची पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी अभद्र युती आहे, या अभद्र युतीच्या विरुद्ध या ठिकाणी जे आहे तुम्ही जे आहे ते पूर्णपणे जे आहे यांना गावबंदी करा, कारण हे जे आहेत पैशाच्या बळावरती या ठिकाणी तुमच्या समोर येणार आहेत।
तुम्ही दाखवा की तुम्ही पैशाचे गुलाम नाहीत, तुम्ही मालक आहात. दुसऱ्या तिसऱ्याला निवडून द्या, परंतु या ठिकाणी आजी माजी आमदारांचा कोणताही माणूस निवडून देऊ नका. त्यांना गावबंदी करा, त्या दोघांवरती बहिष्कार टाका. आणि या ठिकाणी जे आहे संविधानवादी तिरंगा झेंडा बाबासाहेब आंबेडकरांनी 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिलाय, तर जनता राज निर्माण करा, संविधान राज निर्माण करा. कारण मी तो उभा राहणार नाही. मागे पंचायत समिती सदस्य होतो, एकनाथराव खडसेंचा पराभव केला होता, स्मृती इराणींचा पराभव केला होता, विद्यमान नगराध्यक्ष अरुणाताई इंगळेंचा वरणगावमध्ये पराभव केला होता. स्वतःच्या बळावर निवडून आलो होतो, स्वतःच्या बळावर नगरसेवक झालो होतो. पण आता पैसे नाहीये, त्याच्यामुळे मी निवडणूक काही लढवणार नाहीये. तुम्हाला लागतात मतदारांना पैसे आणि हे पैसे देतात, माझ्याकडे पैसे नाहीये, मी फकीर आहे, म्हणून मी काही निवडणूक लढवणार नाहीये. जोही चांगला अपक्ष उमेदवार असेल त्याच्या पाठीची शक्ती उभी करा. पण या दोघांना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये यांच्या अभद्र युतीला पराभव करा. जय हिंद, जय तिरंगा, जय संविधान, जय वाल्मिक, जय जिजाऊ, जय राणाजी, सलाम अलैकुम, जय भीम, जय संविधान, जय मल्हार. धन्यवाद. जय राणाजी.